नमस्कार मंडळी, अक्काच किचनमध्ये अक्का तुमचं स्वागत करत आहे। आज आपण छानपैकी मेथीचे खेपले करणार आहोत। त्यासाठी छान बारीक पानांची मेथी आणायची, मोठ्या पानांची आणायची नाही, ती कडसर लागते। बारीक पानांची लाल कोराची छानपैकी मेथी आणायची, छान पानं निवडायची, काड्या घ्यायच्या नाही, पानं छान निवडून घ्यायची, स्वच्छ धुवायची, कापून घ्यायची, मेथी कापून घ्यायची, हिरवी मिरची लसूण छानपैकी वाटून घ्यायचं, त्यामध्ये थोडे जिरे टाकायचे। वाटल्यानंतर ताटामध्ये मेथीची कापलेली पानं, गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ, हिरव्या मिरचीचा ठेचा, ओवा, तीळ, हिंग, हळद, मीठ हे सर्व घालून छान दही 2 चमचे दही घाला। दह्याने टेस्ट खूप छान लागते। दही घालून छानपैकी पिठाचा गोळा मळून घ्या। तेल घाला थोडंसं मळताना, आणि मळल्यानंतर पण छान वरून तेल लावून गोळा भिजवून ठेवा। 10 ते 15 मिनिटांनी मग खेपले करायला घ्या। हे खेपले तुम्ही मुलांना टिफिनसाठी, रात्रीच्या भाजीपोळी खायचा कंटाळा येतो, रात्रीच्या जेवणासाठी, सकाळी नाश्त्यासाठी, प्रवासात नेण्यासाठी खूप छान आहे। 2 दिवस पण छान टिकतात, पण गरम गरम जास्त टेस्टी लागतात। छानपैकी ते करा, टॅमॅटो सॉस बरोबर, चटणी बरोबर, किंवा लिंबाचं लोणचं, कैरीचं लोणचं याच्याबरोबर पण खूप छान लागतात। मुलांना टिफिनला तर खूप आवडतात। सॉस बरोबर खातात, ते चटणी बरोबर खातात, नारळाच्या खूप मस्त लागतात खायला। आणि मेथी पौष्टिक आहे खाण्यासाठी, आणि थंडीच्या दिवसात भरपूर मेथी मिळते, त्यामुळे भरपूर खेपले करा। 15 ते 20 मिनिटांनी पीठ भिजवल्यानंतर खेपले छानपैकी पातळ लाटायचे, आणि मस्तपैकी दोन्ही साईडनी तूप लावा किंवा बटर लावा किंवा तेल लावा, छान होतात। तुम्हाला क्रिस्पी हवे असेल तर क्रिस्पी भाजा, नाही तर सॉफ्ट हवे असेल तर सॉफ्ट ठेवा। क्रिस्पी करायचे असेल तर दाबून प्रेस केले तरी दाबून भाजल्यानंतर ते क्रिस्पी होतात, आणि छान लागतात हे खेपले खाण्यासाठी। तुम्ही या पिठाचे पुऱ्यासुद्धा करू शकतात, पुऱ्या पण छान होतात, छान टम्म फुगतात आणि छान लागतात। फुगलेल्या पुऱ्या खाण्यास करा, सबस्क्राईब करा, मस्त खा, मस्त